कावळा बसलाय बघा, देवाचं दर्शन घ्यायला कावळा पण आलाय हे बघा. चला दर्शन घेऊया आपण पण. दोघींचं पण बघा बाशिंगा आणि खंडोबाने पण बाशिंगा लावलं, म्हणजे थोडक्यात लग्न आप तेवढंच झालंय देवाचं. हा माई पौर्णिमेला लग्न लागतं. अच्छा, चंपाषष्ठीला हळद असते. तसे खंडोबाचे 12 मल्हार आहेत. आता हे आपल्या जेजुरीचं उपठिकाणी इथं. बरोबर, जेजुरीचंच हे उपठिकाण. उपठिकाणी याला प्रति जेजुरीच म्हणलं जातं. प्रति जेजुरी, हा. खरपुडी खंडोबा. ओके, ही प्रति जेजुरी खंडोबा आहे. चलो मी बघा. आणि इकडे जर बघितलं तर हे मस्त मंदिर, मस्त पैकी खंडोबाचं मंदिर खरपुडीच्या. हे म्हणजे हे स्थान आहे ना ऍक्च्युली जेजुरी मधलं आहे बघा. असं खालून आपण असं इकडून वर आलोय. इथलं एरिया बघा कसला भारी, म्हणजे एकदम मस्त जुन्या दगडी वगैरे. आणि इथून आपण एंटर व्हायचं आतमध्ये. आपल्याला आहे ना इथं जायचंय. मस्त पैकी गाडीवर निघालोय आणि तिकडे जायचं त्या खंडोबाला आपल्याला. चला मित्रांनो, मस्त एन्जॉय करा आपल्या गौरव भाई सोबत. कसलं मस्त उंच वडाचं झाड आहे, एक नंबर म्हणजे भाई, फील म्हणजे फील. आता मस्त पैकी आपण बंधुवाच्या रस्त्याला चाललोय इकडे. तिकडून आपण खरपुडीच्या देवस्थानाला जायचं रस्ता. आणि विशेष म्हणजे ही झाडं खूप आहे बघा इकडे अशी. अगं मित्रांनो, आता ही जी समोर दिसते ना, ही भीमा नदी आहे, आपली भीमा नदी. ऍक्च्युअली जर तिकडून जर गेलं तर वॉकिंग डिस्टन्स तिकडे पण आहे. हा एक ब्रिज आहे इथं. आणि बघा इकडे मस्त अशी भीमा नदीचं पात्र आहे. जर बघितलं ना इकडे खूप सारी शेती अशी. आणि इकडे पुढं साक्षात आपल्याला मंदिर दिसतं असेल तुम्हाला. आपण जवळ पोहोचतोय गाडाच्या खाली पायथ्याला. बघा मित्रांनो, इथून आता आपल्याला वरती जायचं. इथून गाडी घेऊन बोलणं चढाई आहे, बघू शकता तुम्ही किती डेंजर चढाई. इथून आपल्याला वर जायचं खंडोबा मंदिराकडे. बघा कशी चढाई आहे बघा, एकदम खतरनाक आहे. ऍक्च्युली पाय जायचीच खरं मजा असते, पण आता ठीक आहे, वेळ अभावी थोडंसं आम्हाला मॅनेज करावं लागते. असं पायऱ्या पण आहे आणि डायरेक्ट पण अशी गाडी जाते. डायरेक्ट विषय, डायरेक्ट जागेवर गाडी. तर आपण आलो आता खरपुडीच्या थंड खंडेवाया. तिथं आपण पोहोचलोय भावांनो, गाडीतच लाव. गडाच्या खालचा भाग म्हटलं ना पूर्ण जंगल आहे बघा. आणि इकडे जर बघितलं तर हे मस्त मंदिर, मस्त पैकी खंडोबाचं मंदिर खरपुडीच्या. हे म्हणजे हे स्थान आहे ना ऍक्च्युली जेजुरी मधलं आहे बघा. असं खालून आपण असं इकडून वर आलोय. इथलं एरिया बघा कसला भारी, म्हणजे एकदम मस्त जुन्या दगडी वगैरे. आणि इथून आपण एंटर व्हायचं आतमध्ये. छोटंसं वास्तू पण आहे हे बघा, मंदिराचा सगळा भाग प्रॉपर मंदिर. छोटे छोटे गँग पण इथे खेळतायत. तिकडचे कासव बघा केवढं मोठे, भरपूर मोठं कासव आहे. तर आपण महादेवाच्या नंदीचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. हा नंदी आहे मस्त. तर महादेवाचाच अवतार आहे ऍक्च्युली खंडोबा, म्हणजे त्याच्यामुळं आपण पहिला भांडावा लावू. ती बघायला म्हणजे काय आनंद आहे भावाने. बघा काय सुख आहे हे बघा मित्रांनो. ऍक्च्युली आपल्याला या काकांनी सांगितलंय, हा गेलोय तिकडे भरपूर वेळा. हा त्या बघा इथून जर बघितलं ना, त्यांनी सांगितलं की बघा इथे ते जे दिसतंय ना, इथं आपलं खंडोबा आहे लिंबगावचं. तर एकदम मस्त, म्हणजे हा फील म्हणजे फील आहे. हे फॅमिली मेंबर्सला घेऊन येण्यासारखे खूप सुंदर मंदिर बघा. झेंडे पण असले भारी पडतात मित्रांनो. इथं कावळा बसलाय बघा, देवाचं दर्शन घ्यायला कावळा पण आलाय हे बघा. चला दर्शन घेऊया आपण पण. बघा मित्रांनो, देवाचं रूप बघा किती भारी दिसतंय. म्हणजे हे बघा, जर तुम्ही बघितलं तर बघा, खंडोबा मालकंड, खंडोबा आपला म्हाळसा देवी आणि बानुबाया. तर मित्रांनो, ते दोघींचं पण बघा बाशिंगा आणि खंडोबाने पण बाशिंगा लावलं, म्हणजे थोडक्यात लग्न आप तेवढंच झालंय देवाचं. हा माई पौर्णिमेला लग्न लागतं. अच्छा, चंपाषष्ठीला हळद असते. हा देवाचं रूप बघून घ्या, खरंच खूप सुंदर आहे. मंदिराबद्दलची माहिती अशी आहे, जसे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग शंकराचे, ओके, तसे खंडोबाचे 12 मल्हार आहेत. आता हे आपल्या जेजुरीचं उपठिकाणी इथं. बरोबर, जेजुरीचंच हे उपठिकाण. उपठिकाणी याला प्रति जेजुरीच म्हणलं जातं. प्रति जेजुरी, खरपुडी खंडोबा. ओके, ही प्रति जेजुरी खंडोबा आहे. समोर लिंबगावचं खंडोबा हा आहे. लिंबगावचं तर आहेच तिकडे. तो 12 पैकी एक आहे म्हणजे. बरोबर, हा. फक्त हे हा जेजुरीचंच एक स्थान आहे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण, उपस्थान. किती वर्षापासूनच इथं हे आहे एक मंदिर? राजा महाराजांच्या काळातलंच मंदिर आहे. अच्छा, म्हणजे खूप जुनं आहे ते डायरेक्टली. राजा महाराजांच्या काळातले. हा गडच होता पहिला, किल्ला होता. हा किल्ला होता बरोबर. चारी बाजूला 4 बुरुज हा, होते. 4 बुरुज, तटबंदी सगळं प्रॉपर म्हणजे. हा हे आता नव्याने केलंय उभं ते दिसते. हा ही जुनी याच्या पलीकडची बरोबर. आणि त्याच्या
पलीकडे बुरुज पण आहे, आता टेळणी बुरुज आहे, हा. आतमध्ये खड्डा आहे, ओके. त्याच्यात 2 माणसं लपून बसू शकतात आणि बाजूला पाहू शकतात कुठून सैन्याची हालचाल हा झालेली आहे. कुठून होतंय नेमकं, हा म्हणजे असे असं. चारही बाजूला 4 बुरुज होते पहिले, अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे किल्लाच बरोबर. होता हा. किल्लाच होता. आणि मुसलमानांचं आक्रमण नाही व्हावा किंवा त्यांना हा, ते नाही मुघल करावं वगैरे त्यावेळेस ते म्हणून यायचे, चुना हा. मारलेला होता वर मंदिराला, काय मागवलं होतं? चुना चुना, हा चुना. म्हणजे जसं काय मस्जिद आहे. हा हा हा, म्हणजे ते पहिलं त्या लोक मध्ये ते दिसून द्यायचं की आपलंच काय तर आहे बाबा, त्या बरोबर. सेफ्टीसाठी ते त्यासाठी गोष्टी चुना काळजी मारलेला घेतली. ओके, म्हणजे असं होतं. हा. 4 किलोमीटर जर गेलं, हा इथून हा पुन्हा नाशिक हायवे, हा बरोबर, पुन्हा नाशिक हायवे पर्यंत वनक्षेत्र आहे सगळं, हा बरोबर, फॉरेस्ट. हा फॉरेस्ट त्या आता पलीकडे याच्यामध्ये ऑफिस आहे त्यांचं. सर्व प्राणी आहेत. अच्छा. कधीतरी बिबट्या पण दिसतो, हा, बरोबर. तरस आहे, हा. कोल्हे आहेत, लांडगे आहेत, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोरांची संख्या इथं खूप आहे. हा, मोर भरपूर आहे तिथं म्हणजे. मोरांसाठी आहे ना, आपण इथं धान्य आहे, हम्म. त्यांना धान्य टाकतो रोज सकाळी आरती झाल्यावर. अच्छा. तर धान्य टाकायच्या आधी मोर इथं झाडांवर येऊन बसलेले असतात. ओके, कधी धान्य टाकतोय बघायला. हा बरोबर, म्हणजे धान्य सकाळी किती टाकून वाजता आलं तरी बघ. समजा आपल्याला सकाळी मोर बघायचं 6:30ला. 6:30 वाजता 6:30 आलं तर ते 100% 9 पर्यंत. बघायला भेटू शकतात. 6:30 ते 9 पर्यंत. पण शांतता असेल तर. हा म्हणजे ते हा नाही बरोबर, शांतता जास्त प्रिय वर्दळ मध्ये माणसं. एखादा माणूस आला तरी ते लगेच शांत पळून जातात लगेच ना ते. मी स्वतः समोर जाऊन व्हिडिओ काढलेले आहेत. अच्छा बरोबर, मोरांचे. हा, माझ्याकडे बरोबर. भरपूर व्हिडिओ आहेत ना. पिसरा फुलवून नाचतानाचे व्हिडिओ आहेत. अरे बापरे, सगळ्याचे. चारा आता खाताना ते कायम तुम्ही टाकता, त्यांची बी सवय त्याच्यामुळे झाली त्यांना त्यांना मला- तुम्हाला. हा, माझ्याकडे पाहतात, सवय खाली खातात. हा, माझ्याकडे हा, पाहतात, म्हणजे खाली सवय झाली तुमची त्यांना, बरोबर ना. हा. बरोबर बरोबर. काकांना आहे ना, स्वतः काकांनी शूट केले मोरांचं, त्यांना धान्य टाकल्यानंतर बघा तो सीन आपल्या इथं बघायला भेटणार त्यांच्या मोबाईल मध्ये. बघा म्हणजे किती मोर आहे बघा. ते वाढणार आहे तिकडे. अगं, इथं वानेर पण आले ते, म्हणजे काका जसे बोलले जंगलामध्ये भरपूर वन्य प्राणी येतात, त्यातलं इथं अंदाज त्यांना घेऊ पण शकतो. खायला टाकतो मी. त्यांना पण खायला टाकतं ना. त्यांना काय देतं मग? केळी केळी वगैरे फळं देतं ना. वानरच आहे बघा, म्हणजे माकड पण नाही, वानर आहे किती. वानर. म्हणजे गंमत बघा, म्हणजे किती सारे प्राणी या ठिकाणी या जंगलामध्ये येतात. या बघा मित्रांनो, किती मोर आहे बघा. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हा ना 18 आहे ना. म्हणजे बघा, काकांनी काउंटिंग केलंय, हा मोजलेलं आहे. म्हणजे 18 मोर एका टायमाला तिथं धान्य खायला येतं ते. म्हणजे 35चा व्हिडिओ होता माझ्याकडे. अच्छा, म्हणजे 35चा रेकॉर्ड आहे आपल्याकडे एका टायमाला. मोर नाचतानीचा सीन बघा आता, म्हणजे बापरे. डान्सच करतोय का थोडा प्रत्यक्षात तिथं आहे ना. हा, इथं पण डान्स चाललाय बघा एकदम. म्हणजे बघा पिसारा फुलवतानीचा सीन काकांकडे बघायला भेटतो आपल्याला. बघा काय म्हणजे छोटे भारी. पिसरे त्यांचे अजून हा. मे महिन्यामध्ये ना, आता पुढच्या हा. महिन्यामध्ये आता फुल पिसरे होणार त्यांना. हा, त्याच्यात मस्त पावसाळ्याच्या सीझनला एकदम भारी आहे ना, प्रॉपर फुलवलाय बघा त्यांनी. खरंच नाही, खरंच भारी, खूप भारी. हा, म्हणजे बघा आता आपण या मंदिरामध्ये काकांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली. खरंच काका धन्यवाद. आणि मोर पण पाहायला भेटले आम्हाला तुमच्यामुळं. खरंच खूप भारी, खूप भारी. तळी भांडाराचे मस्तपैकी खंडोबाच्या दारी खळपुरीमध्ये. तर चलो तळी भांडाराला सुरुवात करू. सदानंदाची चांगले चांगले, अंबाबाईचा उदे उदे, कडीपाडा महाराज की जय. चांगले चांगले, अंबाबाईचा उदे 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 महाराज की जय. देवाच्या दारी तळी भावण्याचा आनंद आहे ना, याहून सुख काय, एक नंबर. तर आपण बघितलं नाही, ते एक छोटस असं आहे ना, छोटस वास्तू आहे. तर मी तुम्हाला मागेच दाखवलं. तर हे वास्तू कोणीतरी एका व्यक्तीने तर सोडलं होतं. तर काका त्याची इतके संगोपन करतात ते, की त्याच्यावरचं प्रेम तुम्हाला बघायला भेटणार होतं. आज बघा मी तुम्हाला प्रेम दाखवतो त्याच्यावरचा जिव्हाळा. तर खळपुडीच्या बघा, म्हणजे त्याला माहित नाहीये कुठे आहे काय. बघा म्हणजे काय पाहिजे, अजून सुख काय पाहिजे, एक नंबर. मित्रांनो, फायनली आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्याने अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय मल्हार.